जंगली जनावरांचा उपद्व्याप जो आहे त्याला थांबवायचं असेल तर अनेक उपाययोजना करता येतील, परंतु जर नाहीच थांबू शकलो आपण तर जंगली जनावरांचा हल्ला हा नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावा अशी मी कळकळीची विनंती आजच्या या ठरावाच्या माध्यमातून मायबाप सरकारला करतो. अध्यक्ष महोदय, हा एक विषय झाला. दुसरा विषय, गिरीश भाऊ, दुसरा तुमचा स्वभाव मला पूर्ण माहीत आहे. तुम्ही आविर्भाव असे दाखवता की यू आर व्हेरी नॉन सिरियस मिनिस्टर, पण तुम्ही बाकी पूर्ण आतून तयार होऊन आलेले असता. आणि म्हणून आपत्ती व्यवस्थापन जे आहे, SDRF NDRF, नैसर्गिक आपत्तीमध्ये हे जंगली जनावरांना टाकलं हे बरं पडेल. सर्पदंश जो आहे भास्करराव बसा जागेवर, तो त्यातला एक भाग आपण करावा. आणि तो सर्पदंश हा कुठल्याही एरियात हो, जंगलात हो की तुमच्या घरी हो, ही व्यथा कोणाला कळणार नाही. माझी एक नातेवाईक होती, भाचीच होती. शेतकऱ्याच्या मुलाला देऊ नका अशी तिची इच्छा होती, पण सधन शेतकरी आहे म्हणून आम्ही तिचं लग्न सधन शेतकऱ्याच्या घरी केलं. गावात राहत होती. सुधीर भाऊ, लग्न झाले 8 दिवस झाले. सारवते ना माणूस, म्हणून त्या गोदरेजच्या कपाटाखाली हात टाकला, सर्पदंश झाला, तिचा मृत्यू झाला. आज या सभागृहाच्या निमित्तानं 15-16 वर्षांनी त्या मुलीची मला आठवण झाली. आणि अशा किती मुली दगावल्या असतील, किती माणसं दगावले असतील, याच्यावर कुठतरी चिंतन मनन आपण केलं पाहिजे. सुधीर भाऊ, बावनकुळे साहेब, तुम्ही त्या दिवशी अकोल्याला येऊन गेले. काय स्थिती आहे? कसे लोक बोलत होते? गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेमध्ये अपघात झाला का तर झाला, शेतकरी आहे का तर आहे, पण आहे काही याच्यामध्ये उपाय तो केला पाहिजे. आणि म्हणून ग्रामीण भागात जर अपघात होत असेल, आपण लायसन्सचं कंपल्सरीसाठी करतो की ते थर्ड पार्टी जर लायसन असलं तर जो अपघात झालेला माणूस असते त्याला त्याची मदत इन्शुरन्स कंपनीमार्फत भेटली पाहिजे, म्हणून ती अट इन्शुरन्स कंपनीने टाकलेली आहे, मोटरसायकलची वगैरे गाडीची. परंतु जेव्हा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना आहे आणि त्याला 2 लाखाची मदत जर होऊ शकते आणि ती शेतकरी आत्महत्या नाही, तो अपघात आहे, तर मात्र ही अट शिथिल केली पाहिजे. या ठरावाच्या निमित्तानं मी विनंती करतो, आज सर्व सिनियर मिनिस्टर आहेत, कालच विनंती केली होती, माझ्या विनंतीला मान ठेवून बावनकुळे साहेबांसहित सर्व लोक हजर झाले. एक दुसरा मुद्दा, आपल्याला 6 वाजेपर्यंत चालवता येईल, नंतर मग ऑनलाईन. ऐका माझं, 6:30 वाजता कार्यक्रम आहे आपला. एक शेत पांदन रस्त्याचा मोठा विषय आहे.